महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या ह्यांविषयीची ही जी सीरीज आहे त्यातली आजची जी आपली भाजी आहे ती आहे करडई। हिलाच संस्कृतमध्ये कुसुंब असं म्हटलं जातं, कारण हिची जी फुलं आहेत ती वस्त्रांना रंग देण्यासाठी वापरात येतात आणि म्हणूनच संस्कृतमध्ये हिला कुसुंब म्हटलेलं आहे। त्याचबरोबर इंग्लिशमध्ये हिला सॅफफ्लावर असं म्हटलं जातं। तर ही जी करडई आहे हिच्या पानांपासून आपल्याला भाजी करता येते आणि बियांचं तेल सुद्धा बऱ्यापैकी आहारामध्येही वापरता येतं किंवा एक्सटर्नली लावण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे या तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो। तर ही जी करडईची भाजी आहे तिचा उपयोग मेनली ज्यावेळी सर्दी झालेली असते तर त्यावेळेला आवर्जून करावा। सर्दी झालेली असताना जर का करडईची भाजी खाल्ली तर सर्दी कमी झालेली आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर तेल जे आहे ते थोडंसं विरेचक आहे। मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा काही सांध्यांना सूज असेल किंवा पोटात दुखत असेल, गर्भाशयाची सूज असेल, अशा वेळेला एक्सटर्नली लावण्यासाठी म्हणून सुद्धा या करडईच्या तेलाचा वापर होतो। करडईचं तेल चुकून सुद्धा केसांना लावू नका, कारण करडईचं तेल केसांना लावलं तर केस गळायला लागतात। आणि ओव्हरऑल ही जी भाजी आहे तर ती पोट साफ करण्यासाठी विरेचन म्हणून चांगली उपयोगी आहे। त्यामुळे जर का तुम्हाला गॅसेस होत असतील किंवा पोट साफ होत नसेल तर अशा लोकांनी आवर्जून करडईची भाजी त्यांच्या आहारामध्ये घ्यायला हवी, जेणेकरून त्यांचं पोट व्यवस्थित साफ होऊ शकेल। ज्या लोकांना प्रमेह आहे म्हणजे डायबिटीज आहे अशा लोकांच्या आहारात सुद्धा करडईच्या तेलाचा वापर केला तर त्यांना फायदा होऊ शकतो। व्हिडिओतली ही माहिती वेगळी वाटली असेल, नवीन वाटली असेल आणि इम्पॉर्टंट वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।